सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी विश्वनाथ तायडे, वंचित बहुजन आघाडी मीरा भाईंदर शहर महासचिव। मीरा भाईंदर शहरातील सर्व आंबेडकरी जनतेला माहिती आहे की काही दिवसापूर्वी गणेश जवलनगर भाईंदर पश्चिम येथे एक आपला निळा ध्वज हा बीजेपीच्या माजी नगरसेवकामार्फत काढून टाकण्यात आला, नेस्तनाबूत करण्यात आला। तसा पोलचा कापेला भाग त्या ठिकाणी अजून आहे आणि त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही कायदेशीर कारवाई करण्याचे प्रयत्न सुद्धा केले आहेत। पोलीस प्रशासनामार्फत त्यांच्यावर चौकशी चालू आहे आणि तिथे निळा ध्वज होता याचे पुरावे आम्ही पोलीस प्रशासनाला दिले आहेत। पोलीस प्रशासनाला आम्ही एवढं सांगू शकतो की कुठल्याही राजकीय दबावाला अजिबात बळी पडू नका व आंबेडकरी जनतेला न्याय देण्याचं काम करा। काही मीरा भाईंदर मधील नेत्यांचं म्हणणं आहे की तिथे निळा ध्वज नव्हता, पण तिथे निळा ध्वज नव्हता हे तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही द्या। निळा ध्वज होता याचे पुरावे आम्ही दिले आहेत आणि निळ्या झेंड्याचं राजकारण कोण करतं हे पूर्ण मीरा भाईंदरच्या जनतेला माहित आहे। तरी 29 जुलै 2024 पर्यंत जर भाईंदर पश्चिमच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही तर 29 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे व पूर्ण आंबेडकरी जनतातर्फे आम्ही अर्धनग्न आंदोलन करणार आहोत आणि हे आंदोलन तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत समोरच्या व्यक्तीवरती गुन्हे दाखल होत नाहीत, त्यांना त्यांची जी त्यांनी चुकी केली त्यांची त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालत राहील। मीरा भाईंदरच्या सर्व आंबेडकरी जनतेला मी एकच विनंती करतो, आवाहन करतो, तुम्ही चौकशी करावी व जे खरं आहे त्यांच्या पाठीशी उभे राहावं, पण फक्त राजकीय मैत्रीपोटी निळ्या झेंड्याचा अपमान सहन केला जाणार नाही। मग तो कोणी असू द्या, एक समाज म्हणून, एक निळा झेंडा म्हणून, एक बाबासाहेब आंबेडकरांचं नाव म्हणून हा अधिकार कोणालाच नाहीये की त्यांनी आमच्या ध्वजाचा, आमच्या बाबासाहेबाचा अपमान करावा म्हणून। परत एकदा सांगतो की वंचित बहुजन आघाडी आंबेडकरी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी धावते आणि धावत राहणार आणि आम्हाला राजकीय निळ्या झेंड्याचं राजकारण करायची अजिबात गरज नाहीये, अजिबात गरज नाहीये। वंचित बहुजन आघाडी मीरा भाईंदर शहरामध्ये चांगल्या प्रकारे, चांगल्या जोमाने काम करत आहे, वाढत आहे, लोकांचे प्रश्न सोडवत आहे, पण निळ्या ध्वजाचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही। मग त्यांच्या सपोर्टला कोणी येऊ देत, आम्हाला फरक पडणार नाही। परत आंबेडकर जनतेला विनंती करतो, 29 जुलै रोजी आमचं निळा ध्वज काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल न झाला नाही तर आम्ही अर्धनग्न आंदोलन करणार आहोत। तरी सर्व जनतेने या आंदोलनाला सहभागी व्हायचंय व कोणाच्याही चुकीच्या गोष्टीला समर्थन करू नका। एक लक्षात असू द्या, निळा ध्वज तिकडे जय भीम नावाचा होता आणि तो ध्वज काढला गेलाय आणि तोही चुकीच्या प्रकारे काढला गेलाय, तर याची शिक्षा समोरच्याला मिळाली पाहिजे। जय भीम, जय शिवराय।